माणसाला वाटतं आपल्याला रोग नसावा. रोग सगळे आताचे महाराज, रोग सगळे आतमध्येच. फक्त ज्या वेळेस रोगाची प्रतिकार शक्ती कमी होती त्यावेळेस त्या रोगाची लागण होती. कोरोनाची लागण, प्रतिकार शक्ती कमी झाली की रोगाची लागण होती माणसाला. महाराज रोग असा हे सुख महाराज म्हणतात ना, भव रोगा ऐसे जाय अनेक काय. तुकाराम महाराजांनी काही रोग सांगितले. आता भव रोग महाराज म्हणतात अनेक रोग आहेत. माऊलीने सुद्धा काही रोग सांगितले. काय रोग मला सांगा, इथं बसलेल्यांपैकी कुणाला महारोग आहे का? महारोग तुम्ही महाराज काही पण म्हणता, तुम्ही आम्हाला कुठं महारोग थोडा बघा, महारोग आहे का कुणाला? हातवर करा बघ. कुणालाच नाही. आता मी व्याख्या सांगतो, व्याख्या सांगितल्यावर मला सांगा की कुणाला महारोग. माऊलींनी फार गोड सांगितलं महाराज. महाराज म्हणतात कृपाळू तो तुष्टो वरी विवेक हा घोटो, कृपाळू तो तुष्टो मोहाचा तो फिटो महारोग. कशाचा? मोहाचा. आता वाईट मानून घेऊ नका, हे कळतं तुम्हाला? हा, याचा मोह तुम्हाला थोडा आहे, आम्हाला जरा जास्त आहे. विठ्ठल महाराज एवढी गादी खरं बोलण्यासाठी शाकुंतल ठेवायची कीर्तन करावी. इथं खरंच बोललं पाहिजे माणसं. तुम्हाला थोडा आहे, आम्हाला थोडा जास्त आहे. मग तुम्ही काय म्हणले आम्हाला महारोग? असाच एक महारोग नामदेव महाराजांनी आपल्या अभंगात सांगितलं. कोणता महारोग? कल्पना नावाचा महारोग. महाराज म्हणतात कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. कोणत्याच काळात माझ्या संताला, माझ्या साधूला कल्पना नावाच्या रोगाची बाधा झाली नाही पाहिजे. आता कल्पना नावाचा रोग म्हणजे काय? कल्पना कशाला म्हणतात? आता कल्पना कशाला म्हणतात याची आपण जरा कल्पना काय करू. तुम्हाला झोपा आहे का? जरा झोपा. तुम्हाला जड चालला असेल जरा, हसत गुदगुल्या झाला की जरा बरं वाटतं माणसाला. थोडस जड जाऊन द्या. कीर्तन बरं वाटावं म्हणून नाही, बरं झालं पाहिजे म्हणून कीर्तन. विठ्ठल लोकाला 2 तास बरं वाटतं, काय कीर्तन केलं महाराजांनी, पण काय घरी घेऊन गेलो. थोडं जड जाईल तुम्हाला, पण जाऊन द्या. आजचे दिवस बऱ्याच मंडळीची मला आनंद वाटतो. मला बसून मला आनंद वाटतो की काही लोकांच्या मनात इच्छा निर्माण झाली की महाराज आम्हाला कीर्तन चिंतनाच पाहिजे. विठ्ठला फार काळ लागतो की खेडेगावामध्ये लोकांना उत्साह निर्माण व्हावा की चिंतन ऐकायला मिळालं पाहिजे. आमचे कान आतुरने कुणाचं कीर्तन जर आळंदीमध्ये असेल ना, तर विद्यार्थ्याचं एक हे असतं की महाराज काय ऐकायला भेटल नाही, त्याच्यासाठी कान आतुरलेले असतात. मृदंग वाजवणारा एखादा मोठा महाराज कीर्तनात असेल, दुसरा वाजवणारा बघत असतो की काय नवीन ऐकायला मिळेल. गायन करणारा कोणी जर मोठा गायक असेल तर गायकाला वाटतं की काय नवीन एखादा राग ऐकायला मिळेल. तसं ऐकणाऱ्यांना वाटलं पाहिजे आज महाराज काय सांगतात, आज महाराज काय सांगतात. काय सांगतोय? कल्पना कशाला म्हणतात त्याची आपण जरा काय करू. तुम्ही काही बोलतच ना, आता काय करू. कल्पना कशाला म्हणतात याची आपण कल्पना करू. आता कल्पना कशाला म्हणतात ऐका. नसलेल्या गोष्टीचं जी चिंतन घडवते, ऐका, नसलेल्या गोष्टीचं जी चिंतन घडवते, नाही त्या गोष्टीचा ध्यास जिच्यामुळे लागला जातो तिला कल्पना म्हणतात. म्हणजे जी गोष्ट आपल्याकडे नाही त्याचं ध्यान जिच्यामुळे आपल्याला घडतं तिला म्हणतात. आणि माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाकडे असलेली गोष्ट माणसाला त्रास देत नाही, माणसाकडे नसलेलीच गोष्ट माणसाला त्रास देते. नसलेलीच गोष्ट
त्रास देत, असलेली गोष्ट त्रास देत नाही. आणि जी गोष्ट माणसाकडे नाही याचं जे ध्यान करून देते माणसाला तिचं नाव ऐका. सोयाबीनचं खळं झालं होतं. सोयाबीन काय झालं होतं? सोयाबीनचं खळं झालं होतं. बैलगाडीमध्ये ती पोती टाकली होती. पोती बैलगाडीतून घरी आणली होती. दारासमोर बैलगाडी लावली. त्या घरातली सौभाग्यवती घरातून ताट घेऊन आली. त्या बैल जोडीला ओवाळलं. गाडी वाहनाला गंध लावला. त्या पोत्याची पूजा केली आणि त्या मालकाने ते पोत उचललं आणि आपल्या पाठीवरती काय केलं? घेतलं. तर त्या काळात लोकांना पोते उचलत होते, आपल्याला गोण्या सुद्धा उचलत नाही. कळलं? गोण्या 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 सुद्धा आपल्याला उचलत. तुकाराम महाराजाला 4.5 वर्षापूर्वी कळालं होतं की यांच्याचं पोते तर सोडाच, यांच्याचं गोण्या सुद्धा उचलणार. जेने सोकरे उचलेली मेदिनी तुमचे चेनी गोण्या उचले ना. तुकाराम महाराज म्हणतात त्यावेळेस तुकाराम महाराजांना माहिती होतं की यांना गोण्या सुद्धा उचलणार. उचलते का गोण्या? आपण नाही उचलत. दोघं लागतात गोण्या उचलायला. पोत तर सोडाच. त्या गाडीवाल्याने काय केलं? पोत पाठीवर घेतलं आणि ते पोत घरात नेत होता. जवळून मी चाललो होतो. त्या माणसाच्या कपड्याला जरा गंध दिसला. मी म्हणलं जय आली. काय खळ झालं वाटतं? हो खळ झालंय. सोयाबीनचं का? हो सोयाबीनचं. मी म्हणलो सोयाबीनचं खळ झालंय पण तुमचा चेहरा का सुकलाय? तुमचा चेहरा का सुकलाय? तस काही नाही म्हणले. तस काही नाही. कोण म्हणतंय तस काही नाही? मी म्हणलं तसं कसं काही नाही? काहीतरी आहे म्हटलं. तुमचा चेहरा काय सुकला? नाही ना म्हणलं तस काही नाही. तस काही नाही म्हणलं. काहीतरी आहे. नाही म्हणले काही नाही. तस काही नाही म्हणलं. तुमचा चेहरा काय सुकलाय? पण किती पोते झालं? म्हणलं 40 पोते. म्हणलं 40 पोते सोयाबीन होऊन याचा चेहरा काय सुकला? म्हणलं 40 पोते सोयाबीन झालं तुम्हाला आणि तरी तुमचा चेहरा काय सुकला? चेहरा काय सुकला? तस काय नाही म्हणलं. तस काय नाही म्हणलं. काहीतरी आहे. काय नाही 50 पोती झाली होती. ती धरली होती 50 पोती धरली होती. झाली किती? 40 पोती धरली होती 50. झाली किती? न झालेली पोती किती? झालेली पोती 40. न झालेली पोती 10. न झालेल्या 10 पोत्यानं झालेल्या 40 पोत्याचं सूप मातीत घातलं. मग मला सांगा माणसाच्या आयुष्यामध्ये झालेली पोती माणसाला त्रास देतात का न झालेली पोती? न झालेली पोती. लक्षात नाही आलं तुमच्या? कल्पना कशाला म्हणतात सांग? 2012चा काळ होता. दुष्काळ पडला होता. खायचं काय? पोरं गेला निघून कुठं? मुंबईला. मुंबईला निघून गेला जगायसाठी. मुंबईला निघून गेला आणि होता करता अनेक वर्ष गेली आणि तो पोरगा तिकडं चांगला शटल झाला. काय झाला? शटल म्हणजे काय? स्थायिक नाही. चतुर्भुज नर होणी ठेले विठाला. चतुर्भुज नर होणी ठेले. तिकडं स्थायिक झाला महाराज. तो तिकडच स्थायिक झाला. आता स्थायिक झाला तिकडं. मुंबईचं घर म्हणजे 10 बाय 10ची खोली. त्याच्यातच बेड, त्याच्यातच कपाट, त्याच्यातच बाथरूम, त्याच्यातच फ्रीज, त्याच्यातच किचन. लय बारीक माणूस. आम्ही जर कीर्तनाला मुंबईला गेलो तर मुक्कामाला पुण्याला येतो. कारण ते लोक मुक्काम करा म्हणतच नाही. जागा शिल्लक नाही काय म्हणतील. मुक्काम करायला कुठं? पुण्यात. छोटस घर आपलं आणि त्या घरामध्ये किती वाजले जातं? किती वाजले? 10. 10चा टायमिंग होता संध्याकाळचा. पती पत्नी दोघ जण बेडवरती झोपले होते आणि झोपल्या त्यांची चर्चा चालू झाली. तुम्हाला कारण जर त्यांना करता देवानं जर आपल्यावरती कृपा केली आणि एखादं पोरग जर आपल्याला झालं तर ते पोरग कुठं झोपण?
ते पोरग आता बेडवरती 2च माणसाची जागा. ते म्हणले काय काय म्हणले जाऊ बहीण जाऊ बघू ना आता काय करायचं. ते तुम्हाला नाही पण झालं तर काय ती म्हणजे होत त्या पहिलं झाल्यावर बघू नाही म्हणलं तुम्हाला कल्पना करायची. काय करायची कोणत्याही गोष्टीचं काहीतरी पूर्व नियोजन. तो म्हणला जर एखादं पोरग झालं तर ते कुठं झोपण. की म्हणजे जर झालं तर एक काम करा म्हणजे तुम्ही थोडस ईदभर पलीकडे सारखा तिथं मध्ये जागा म्हणजे इथं झोपण. मग ते तेवढं थांबला नाही. तो म्हणला जर दुसऱ्यांदा परत पोरग झालं तर ते कुठं झोपण. ती म्हणजे एक काम करा तुम्ही अजून ईदभर पलीकडे सारखा ते पोरग मध्ये झोपण. तो म्हणला दुसऱ्यांदा जर एकाच्या ऐवजी जुळं झालं तर ते तिसरं कुठं झोपण. ती म्हणली तिसरं कुठं झोपण अजून ईदभर पलीकडे सारखा. जसा ईदभर पलीकडे सारखला तसा बेडवरून झाड दिशे खाली पडला. आणि जसा बेडवरून खाली पडला तसं त्याच्या कमरेचं हाड काय झालं मोडलं. मला एक सांगा त्याच्या कमरेचं हाड कुणी मोडलं. कल्पना नाही. न झालेल्या पोरानं काय मोडलं असलेलं हाड मोडलं. मला सांगा जर न झालेली पोरं असलेले हाड मोडत असतील तर झालेली पोरं तुम्ही तुमचं बघून घ्या पुढं काय करतील. आलं का लक्षात. अजून नाही लक्षात आलं. नवरा बायको दोघं जण बोलत होते आणि बोलता बोलता दोघांचा विचार ठरला. पत्नी म्हणला माझ्या मुलाला मला डॉक्टर करायचंय. काय करायचं प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. कोणाला वाटतं कोणाला इंजिनियर बनवा कोणाला वाटतं पंतप्रधान बनवा कोणाला वाटतं मुख्यमंत्री बनवा. प्रत्येकाची इच्छा असते. तो म्हणला माझ्या पोराला मला काय करायचंय डॉक्टर बनवायचं. ती म्हणजे नाही माझ्या पोराला मला वकील बनवायचं. तो म्हणला मला डायबिटीज आहे शुगरचा त्रास आहे डॉक्टरला पैसे द्यावं लागतं. घरचं पोरग डॉक्टर झालं तर मला फी द्यावा लागणार नाही पैसे द्यावं लागणार नाही. पोरग डॉक्टर ती म्हणजे नाही मला पोरग वकीलच करायचं. आपली शेजारी बरोबर भांडणे म्हणजे बांधावरून पोरग जर वकील झालं तर केस कवर पण चालू. म्हणजे लोकांना भांडणं मिटावं अशी अपेक्षा पोरग वकील झाले तर कवर पण चालेल. म्हणजे तो म्हणला नाही पोरग डॉक्टर करायचे. ती म्हणजे मला आजारी म्हणजे डॉक्टर पोरग डॉक्टर करायचं. ती म्हणजे तुम्ही मारा पण पोरग वकीलच करायचं. दोघांचे भांडणं लागले. दोघांचे भांडणं कुठे गेले मग कळत होय. भांडणं कुठे गेले कोर्टात गेले. आणि दोघांनाही वकील दिला. मला दोघांनी वकील दिला आणि दोघांचे वकील सांगू लागले. पतीचा वकील म्हणतो पोरग डॉक्टर करायचं आणि पत्नीचा वकील म्हणतो पोरग कोण करायचं वकील करायचं. एकाचं म्हणतो डॉक्टर करायचं वकिलाचं. होता करता ती केस महाराज बोर्डावर आली. कुठं भारतासारख्या लोकशाहीच्या राज्यात केस लवकर बोर्डावर येत. आता कीर्तनात टाइम कमी असल्यामुळे लवकर बोर्डावर आले. लवकर बोर्डावर आली आणि यांचं मत सांगितलं. तो म्हणला पोरग डॉक्टर करायचं. यांचा वकील म्हणला पोरग वकील करायचं. कोर्टाला काही कळालं नाही की निकाल कोणाच्या बाजूला जातो. वडिलांचाही तेवढाच अधिकार बायकोचाही तेवढाच अधिकार. कोर्टाला काही कळालं की निकाल कोणाच्या बाजून. सगळी पुस्तकं चालली पण कुठंच काय सापडलं. काय ते पुस्तक कुठंच काही सापडलं. तर शेवटी ते कोर्ट आहे भारत. निकाल देणं त्यांचं काम आहे. ते कोर्टा म्हणजे तुमच्या दोघांच्याही मताला 0 किंमत आहे. काय नीट लक्ष द्या. तुमच्या दोघांच्याही मताला 0 किंमत आहे. तुम्ही एक काम करा म्हणजे पोरालाच बोलवा त्याला विचारू आपण तुला काय व्हायचं. दोघांनीही उत्तर दिलं पोरग अजून झालं नाही. तुम्ही हसून घ्या. दोघांनी उत्तर काय दिलं मला सांगा. न झालेल्या पोराची भांडणं जर कोर्टात जात असेल तर झालेल्या पोरग तुम्ही बघून घ्या पुढं काय काय. विठाला न झालेल्या गोष्टीचं जी चिंतन घडवते तिला काय म्हणतात अजून सांगतोय का.
एका महाराजांचा लोक सत्कार करत होते. आता आमचं सांगितलं जरा कान देऊन ऐका, जरा लक्ष देऊन. एका महाराजांचा लोक सत्कार करत होते. लोक येत होते, हार घालत होते. लोक येत होते, हार घालत होते. लोक येत होते आणि हार घालत होते. तब्बल 150 हार महाराजांना घातले. किती? 150 हार. किती हार घातले? 150 हार. मी आपला कोपऱ्यात टाळ घेऊन उभा होतो. लोक येत होते, हार घालत होते. लोक येत होते, हार घालत होते. 150 हार घातले, पण 150 हार घालून सुद्धा महाराजाचा चेहरा जरा नाजूकच होता. 150 हार लोकांनी घातले तरी महाराजांचा चेहरा सुकलेलाच आहे. आम्हाला इथं लोक एकच हार घालतात, आम्ही खाडीत लोक एकच घालतात, आम्ही असं भोगवतो की एक सुद्धा काढी नाही. आणि 150 हार घालून महाराजांचा चेहरा जरा नाजूकच दिसतोय. लोक जरा बाजूला जाऊ दिली. काही गोष्टी लोक विचारायचे, लोक बाजूला जाऊन दिले. महाराजांना थोडं साईडला घेतलं. म्हटलं महाराज, अहो लोकांनी 150 हार घातले आणि 150 हार घालून सुद्धा तुमचा चेहरा का सुकला? महाराज अहो म्हटलं लोकांचं एवढं प्रेम आहे तुमच्यावरती, 150 हार घातले तर म्हणजे लोकांचं प्रेम आहे तर 150 हार घातले. अहो म्हटलं 150 हार घातले पण तुमचा चेहरा का सुकलाय? म्हणले महाराज चेहरा का सुकलाय? तसं काही नाही म्हटले, पण 200 हाराचे पैसे दिले होते. पैसे किती हाराचे दिले होते? हार आले किती? 50 हाराचा भ्रष्टाचार झाला कसा? पैसे दिले होते 200 हाराचे. हार आले किती? आले किती? नाही, न आलेल्या 50 हारांनी आलेल्या 150 हाराचं सुख मार्केट घातलं. 200 हाराचे पैसे दिले होते, 150 आले. 200 हाराचे पैसे दिले होते, 150 आले. असं करता करता न आलेल्या हारांनी आलेल्या हारांचं सुख मातीत घातलं. म्हणून महाराज म्हणतात, अशी जी कल्पना आहे, जी कल्पना नसलेल्या गोष्टीचं चिंतन घडवते, अशा कल्पनेची बाधा माझ्या साधू संतांना होऊ देऊ नकोच नको. त्याच्या पुढेही महाराजांनी एक आजार सांगितला अभंगाच्या 3ऱ्या चरणात. महाराजांनी 3ऱ्या चरणात सांगितलं, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा अविकासी. महाराज म्हणतात की अहंकार तर सोडा, अहंकाराचा वारा सुद्धा माझ्या वैष्णवाला लागू देऊ. आणि महाराज ज्या माणसाकडे अहंकार येतो त्या माणसाची भाषा बदलल्याशिवाय राहत. म्हणून माझे माऊली म्हणतात, आपलं बोलणं कसं असलं पाहिजे? साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. महाराज म्हणतात माणसाचं बोलणं कसं असलं पाहिजे? साच असलं पाहिजे, मवाळ गोड बोलणं असलं पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का, आयुष्य जगत असताना माणसाने आयुष्य जगत असताना डोक्यावरती जर बर्फ ठेवलं आणि तोंडामध्ये जर साखर ठेवली तर माणसाच्या आयुष्यात कोणत्याच कामाला कधी अडचण येणार नाही. विठाला
अहंकार माणसाला असा काही जडतो महाराज. प्रत्येक घरातल्या माणसाला महाराज हे आपल्याच वाटतं, घरातला मोठा माणूस असतो ना, घरातला मोठा माणूस तो बारक्या पोराला म्हणत असतो, अरे मी आहे म्हणून तुम्हाला तुकडे मिळतात. काय मिळतात? मी आहे म्हणून तुकडे मिळतात. ते पोरगे म्हणतात, बाबा बरोबर आहे तुमचं, तुम्ही आहे म्हणूनच आम्हाला तुकडे मिळतात. तुम्ही मरून बघा, आम्ही तेल लावून चपात्या खाऊ. घरातला कर्त्या माणूस म्हणत असतो, महाराज हे सगळं मी केलं. घरातला करणारा तरुण म्हणत असतो, महाराज हे सगळं मी उभं केलं. घरातली सुनबाई म्हणत असते, महाराज या असल्या घरात मी होते म्हणून नांदले दुसरी असती तर. आणि त्या घरातली म्हातारी म्हणत असते, महाराज मी नखा बोटांनी प्रपंच केला म्हणून आजपर्यंत झालं मी मी मी. आणि हे जेव्हा एकत्र येतं तेव्हा घरामध्ये विस्फोट होतो आणि त्याची भांडणं मिटवायला शेजाऱ्याकडे जातात. आणि शेजारी जेव्हा भांडणं मिटवायला येतो तेव्हा ते म्हणतो, तुमची भांडणं सोडवायची असेल तर माझं मी सांगतो तसं. त्या मीनच काळी लावली, तुझं काय ऐकतो. सगळेजण म्हणतो मी माझं खरं. तुम्हाला सांगतो आयुष्यामध्ये संतवीर बंडादादा करारकरांचं वाक्य लोक म्हणतात, हे माझे. आजपासून वाक्य बदलायचं. हे माझे हे खरं नाही. आजपासून वाक्य बदलायचं. जे खरंय ते माझे. काय महाराज देवाकडे साधू संतांनी मागितलं असेल, किती म्हणजे किती अवघड. महाराज म्हणतात अहंकार तर सोडाच, अहंकाराचा वारा सुद्धा लागू देऊ. महाराज माणसाला मागायचं सुद्धा कळलं पाहिजे, कोणाकडे काय मागायचं हे सुद्धा कळलं पाहिजे. माणसाला कळलं पाहिजे कोणाकडे काय मागायचं. ही जी मागणी ना महाराज पांडुरंगाकडे नामदेव महाराजांनी केली, ही पांडुरंगाशिवाय दुसरं कोणीच पूर्ण करू शकत नाही. तरी मागणी केवढी अवघड आहे की पांडुरंगाशिवाय दुसरे कोणीच पूर्ण करू शकत. नामदेव महाराज ज्यांना कळलं देवाकडे काय मागायचं, तुम्हा आम्हाला कुणाकडे काय मागायचं कळत. छोटासा दृष्टांत सांगताय का. एक माणूस अमेरिकेला निघाला होता. कुठं? अभंगाच्या बाहेर काय सांगणार नाही तुम्हाला. एक माणूस अमेरिकेला चालला होता. आता अमेरिकेला आता माणूस एखाद्या घराचा करता माणूस गावाला चालला तर बारका पोरग म्हणत असं, बाबा मला हे घेऊन या, मला हे घेऊन या. तसं तो माणूस अमेरिकेला चालला, त्याने पोराला विचारलं, बाबा तुला काय आणू अमेरिकेवरून? निघाय का तुला अमेरिकेवरून काय आणू? तुम्हाला बाबा मला अमेरिकेवरून एक मोबाईल घेऊन या. काय घेऊन या? मोबाईल. पोरीला विचारलं तुला काय पाहिजे? ती पोरगी म्हणजे बाबा मला एक लॅपटॉप घेऊन या. काय घेऊन या? त्या घरामध्ये अजून एक स्त्री होती, त्या माणसाची भाऊजी असेल. त्यांना विचारलं ताई तुम्हाला काय आणू? ते म्हणजे दादा एक काम करा, मला तिकडून या तर एक पैठणी घेऊन. आता त्या अमेरिकेच्या बाहेर तिकडे हापचेट भेटत, तिकडे पैठणी मिळणार आहे का? माझं मागायचं सुद्धा करायला पाहिजे. तिकडे पैठणी मिळणार आहे का? नाही. ती म्हणजे मला येत आली बरं पैठणी. आता सांगितलं काय, बायकोला गेला, बायकोला म्हणलं तुला काय आणायचं? बायकोनी एक शब्द सुद्धा बोलली. मला बायको एक शब्द सुद्धा बोलली. एक वहीचा कागद काढला आणि त्याच्यावर काहीतरी लिहिलं. लिहिच नाही, एकच आकडा लिहिला, काहीतरी लिहिलं आणि ती चिठ्ठी गोळा करून नवऱ्याकडं याच्यात आहे ते घेऊन या. तो गेला अमेरिकेला, त्याचं काम झालं, शॉपिंगला गेला, पोरासाठी मोबाईल घेतला, पोरीसाठी लॅपटॉप घेतला. त्याचं चांगल्या तिकडे काय प्रमाणात मिळालं असेल ती घेतली असेल. तिथे गेल्यावर त्याच्या लक्षात आलं बायकोनी आपल्याला काहीतरी लिहून, म्हणून त्यांनी ते उघडून पाहिलं. त्याच्यात एक लिहिलेला होता. काय लिहिलेला होता? एक लिहिलेला होता. त्यांनी ती चिठ्ठी परत तशी खिशात घातली. परत तो कुठं आला? आपल्या घरी आला अमेरिकेतून. आणि इंडियात आल्यानंतर पोराचं पोराला देऊन टाकलं, पोरीचं पोरीला देऊन टाकलं, ताईचं साडी देऊन टाकली. आणि मग बायकोला आलं. मग बायकोला तो म्हणला का ग सगळं झालं, सगळ्यांनी काहीतरी मागितलं पण तू काय लिहून दिलं? एक. काय? एक. मग त्या बायकोने सांगितलं मला या विश्वामध्ये मला फक्त तुम्ही एकटेच
एकटेच पाहिजे तुम्ही, मला फक्त एकटेच आवडतात. एक याच्यासाठी लिहून दिला, जाताना जसे एकटे गेले येताना सुद्धा तसेच एकटे घरी या. येताना एखादं शिमरू घेऊन येऊ नका. विठाला जरा फ्रेश झाले तुम्ही. आता कसं माणसाला मागायचं सुद्धा कळायला पाहिजे. माणसाला मागायचं कळत नाही. कळत नाही माणसाला काय मागायचं. आता आंधळ्याला काही जर मागितलं त्याला दिसणार आहे का ते म्हणलं नाही, त्याला दिसतच नाही. तर काय बघा काय माऊलींची गोड भाषा असेल माझ्या. अख्ख्या विश्वामध्ये माऊली ज्ञानोबा रायांसारखा संत नाही. तुम्ही कावळ्याला काय म्हणता दादा? कावळ्याला काय म्हणता? काय म्हणतो तुम्ही? काय म्हणता मला म्हणतात? आम्ही का पाकिस्तानहून नाही आलो. कावळ्याला काय म्हणतात? कावळाच म्हणतात ना. काय म्हणतात? तुम्ही सर्वसामान्य आपण सगळे लोक कावळाच म्हणतो. जगाच्या पाठीवर माझे माऊली ज्ञानोबा एकमेव संत आहे त्यांनी कावळ्याला सुद्धा कावळी ही उपमा दिली. विठाला पहिलं तो गे कामू बोलता है, पहिलं तो कामू बोलता त्यांनी कावळ्याला सुद्धा काय म्हटलंय? खाऊ म्हटलंय. महाराज एवढी प्रेमाची भाषा कुणाकडे? हा साधू संताशिवाय दुसऱ्याकडे नाही. आणि त्याच साधू संतांचं सर्वांनी मोठ्या प्रेमाने सर्वांनी हात वर करा. महाराजांनी रात्री सांगितलं, तुम्ही ऐकलं नाही? टाळी वाजवली तर पैशाची शिर लांबती म्हटले महाराज. तुम्हाला कसं लक्षात नाही राहिलं बरं? हात वर करा सर्वांनी आणि सर्वांनी ते देवाचं भजन करायचं. विठोबार
सर्वांनी टाळी वाजवा मला. आज खरा आनंद आहे. उद्या शेतात गेलो तुम्हाला कोणी म्हणणार आहे का टाळी वाजवा? कोणी म्हणणार आहे की कदा अभंग म्हणा? हा, पण तुमचे गाणे जे असतात मी नेहमी कीर्तनाला सांगत असतो. तुमच्या महिला मंडळाचे जे गाणे असतात ते तुम्हाला आनंद देणारे असतात. म्हणजे कुठं इथे कीर्तन असते महाराज, हा आनंद कुठं? आणि काय महाराज, झाकल्या घटीचा दिवा. कुठला? आपलं आयुष्य म्हणजे झाकल्या घटीचा दिवा आहे महाराज. कधी बी जर सांगू शकत नाही. तर मारवाडी लोकांचं खूप गोड गीते महाराज. मिठो मिठो बोलतय काय बिघडेल, काय बिघडेल तर काय बिघडेल. मिठो मिठो बोलतार काय बिघडेल, काय बिघडेल तर काय बिघडेल. इस जीवन में दम नहीं, कब निकलो तन दम नहीं. मिठो 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 बोलतार काय बिघडेल, काय बिघडेल तर काय बिघडेल. काय गोड बोलल्यानं तुमचं आयुष्य जाणार आहे. गोड बोललं पाहिजे माणसाने. काय बोललं पाहिजे? गोड बोललं पाहिजे. पण माणसं गोडच बोलत नाही. कसे बोलतात? तिखट कडू. खाणच तिखट आहे तर गोड बोलतील कसे? विठ्ठला विठ्ठला. माझे जे संत आहेत, जे साधू आहेत, जे भाविक आहेत, या भाविकांना अहंकाराचा वारा लागू देऊ नको. या अभंगामध्ये नामदेव महाराज, ऐका, नामदेव महाराज 3 गोष्टी पाहिजे म्हटले आणि 2 गोष्टी नको म्हटले. नीट ऐका काय सांगतो. 3 गोष्टी पाहिजे म्हणले आणि 2 गोष्टी नको म्हणले. काय काय पाहिजे? अकल्प व्हावे तया कुळा, म्हणजे अकल्प पाहिजे. हा, कल्पना नको. काय? कल्पना नको. सुख, कल्पनेची बाधा न हो कोणे. आणि ही संत मंडळी, पहिलं मागितलं आयुष्य, दुसरं मागितलं सुख. 2 गोष्टी पाहिजे, 3 गोष्टी पाहिजे. तिसरं कल्याण मागितलं. काय मागितलं? कल्याण होते. पहिलं मागितलं आयुष्य, दुसरं मागितलं सुख, आणि तिसरं म्हणलं कल्याण. आणि 2 गोष्टी नको म्हणले, ते म्हणजे कल्पनेची बाधा न हो आणि अहंकाराचा बाधा नको. 2 गोष्टी नको म्हणले आणि 3 गोष्टी पाहिजे म्हणले. त्यातली तिसरी गोष्ट कोणती? अभंगाचं शेवटचं
पांडुरंगा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी खरं सांगायला आनंद पण होतोय आणि मनामध्ये भावनाही तेवढ्याच आहे. महाराजांनी जी चाल गायली फार गोड आहे आणि वारकरी चाल आहे, पारंपरिक आहे आणि या लोकांनी महाराज
आपण सांगायच्या आधी टाळ्या वाजल्यात तुम्ही याचा विचार करा. मी अजून सांगितलं नाही. आपण त्यांचं आयुष्य गेलं तर आपण माईकवर बेजून बोलून बोलून आडून आडून बेजार आहे. त्या लोकांनी इथून त्यांच्या गावापर्यंत पायी जाऊन येणं मधल्या रस्त्यानं रानमाळ्याचं मार्ग मधल्या मार्गात जाणं येणं आपल्या गावात सुद्धा मला कार्यक्रमाला येणं हीच मंडळी करू जाणं आमच्या चलन होत. मला जे आहे ते खरं सांगायला काही नाही. पण या माणसा लोकांनी आणि फार थोडी माणसं राहिली. खरं सांगू संप्रदायाची मजा संपत आली. महाराज विठ्ठल जोग महाराजांनी जे झाड आळंदीमध्ये लावलं त्याची मजा संपत आली. महाराज फार थोडी लोक राहिली शिल्लक फार थोडी राहिली. तुम्हाला वाटतं कीर्तन मजान मोठी मोठी महाराज मंडळी गावात आणायची जास्त जास्त पैसे द्यायचे आणि मोठ्या मोठ्या गाडीत महाराज लोकांनी त्या महाराज लोकांची निंदा करत नाही. पण वारकरी संप्रदाय जोपासणारी फार थोडी मंडळी शिल्लक राहिली. त्यातील आमचे आपले काही जुने लोक असतील खरंच त्यांच्यासाठी आता टाळ्या वाजव सगळ्यांनी. खरंच आनंद वाटतो. सोपं नाही महाराज हे करतो. आता नवीन पिढी तयार होती ही थोडी क्लासिक आहे. पण असंही नाही की त्यांचे परिश्रम नाही. मग असेच महाराजांचं आमचं बोलणं चालू होतं. मी वाजवतो त्यामुळे मला वाजवण्याचं थोडं माहिती नाही. प्रत्येक कीर्तनकाराला वाजवताच येईल असं आणि जो वाजवतो तो कीर्तन करलं असं नाही. जर वाजवायला जमतं जर कीर्तनच करायला असं जमत नाही. पण पांडुरंगाच्या कृपेनं माऊलीच्या आशीर्वादाने थोडस साध्य. महाराज मगाशी महाराजांचं माझं चाललं होतं. एक मुकडा आम्हाला सापडत नव्हता वाजवत. धान दिकीट धातरकडे दिकीट तकंगा तकीट हा आमचं चाललं होतं. नगन नगन धा असं चालू होतं. लवकर सापडतच नव्हतं. नंतर सापडलं. धान दिकीट धातर दिकीट कथा गती गेलं नगन नगन धा कथा गती गेलं नगन नगन धा कथा गती गेलं नगन नगन धान दिकीट टाळ्या वाजवा. त्यांचं म्हणणं इथं जर टाळ्या वाजवल्या नाही तर पुढच्या जन्मात बस स्टँडला आणि सिग्नलला टाळ्या वाजवायला लागतील. विठ्ठल इथं कुच्चरपणा करून जमत. इथं कुच्चरपणा केला माझं कुठं कुचवण कुठं कुचकर माणसाला सांगू शकत. अरे मोडलेला घास कोंडात टाकला तो पोटात जाईल का नाही याची सुद्धा शाश्वती. कशाचा गर्व करता तुम्ही महाराज? कशाचा गर्व आहे आपल्याला? थोडे पैसे आले तर माणसाला वाटतं मी आहे म्हणून नाही. महाराज मजा फार थोडी राहिली. हे सोपं नाही. संप्रदाय करणं सुद्धा सोपं नाही. आमचे महाराज रामायण करतात. आता रामायणाचा टायमिंग असं आहे महाराज भर उन्हात. रामाचा जन्म भर उन्हात मला रामायण भर पण तरी मंडळी सुद्धा येतातच महाराज. आवड असते महाराज आणि महाराज प्रेमातून अंतकरणातून ते रामायण सांगतात म्हणून लोक ऐकायला येतात. महाराजांची सेवा फार या ठिकाणी आहे. हे महाराजांनी जो मुकडा वाजवला मला हे सांगायचंय तुम्हाला. या ठिकाणी माईकवर ऐकायला गोड वाजतं गोड वाटतं तुम्हाला ऐकायला. पण तो मुकडा वाजवण्यासाठी अगोदर 8-8 तास 2-2 तास 4-4 तास 10-10 तास एका बोलाची प्रॅक्टिस करावी लागते. हा कसा वाजतो धान धिकीट कसा वाजतो कथा गदी गेलं नगन नगन कसा वाजतो दातरकडे धिकीट कसा वाजतो हे एक बोल बसवावं लागतात. जसं तुम्ही शेतामध्ये एखादा रोप लावता त्या रोप लावून त्याला पाणी कसं घालायचं त्याला खत कसं घालायचं ते मोठं झालं तर त्याला कुंपण कसं करायचं कधी त्याचं गवत काढायचं हे जसं तुम्हाला शेतातलं माहिती आहे तसं हे शिकण्यासाठी एक कडी ना कडी जोडावी लागते. तेव्हा कुठंतरी परमार्थ होतो. महाराज म्हणतात अशा या साधू संतांचं या मंडळींचं नामा म्हणे तया असावे कल्याण. पण पुढं महाराजांनी एक आड घातली. महाराज म्हणतात ज्या मुखी निधान पांडुरंग. महाराज म्हणतात ज्याच्या मुखात पांडुरंग नाव आहे
अशाच लोकांच्या कुळात मला जन्माला घाल, अशाच लोकांना सुखी घाल, अशाच लोकांना कल्पना नावाचा रोग लागू देऊ नको. म्हणून त्या पांडुरंगाचं आपण मोठ्या प्रेमानं भजन केलं पाहिजे. माझ्या माऊलींनी सांगितलंय की देवाचं नाव घेतलं वाया जात नाही. देवाचं केल्यानंतर कोणीच तुम्ही किती देव करा, अंतःकरणापासून करा, कधीच वाया जात नाही. त्या माऊलींचं मोठ्या प्रेमानं सर्वांनी भजन करायचं. ज्ञानेश्वर